ज्ञानराधा बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना झाली अटक बेकायदा। ज्ञानराधा बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना झालेली अटक ही बेकायदा असल्याचं जालना जिल्हा व सत्र न्यायालयानं म्हटलंय। ज्ञानराधा बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जालन्यात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी बीड येथील कारागृहातून आरोपी असलेले बँकेचे संचालक सुरेश कुटे आणि आशिष पाटोदार यांना जालना येथे घेऊन गेले। त्याचबरोबर या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करून पोलिसांनी 7 दिवसांचा PCR मागितला। मात्र पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेताना त्यांना त्यांच्या अटकेचं कारण सांगितलं नाही। सायंकाळी 6 वाजताची अटक रात्री 9 वाजता दाखवण्यात आली। अशा विविध कारणामुळे सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं पोलिसांनी पालन केलं नाही। त्यामुळे ही अटक बेकायदा असून त्यांना परत बीडच्या कारागृहात नेऊन सोडा असे आदेश जिल्हा कोर्टाने पोलिसांना दिलेत। ज्ञानराधा बँकेचा जो गैरव्यवहार झाला होता त्याच्या अन्वये सदर बाजार पोलीस स्टेशन जालना येथे एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्याची चौकशी करत असताना तो गुन्हा आर्थिक व गुन्हे शाखा जालनाकडे वर्ग झालेला असताना तिथे बऱ्याच तक्रारदारांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाची परमिशन घेऊन आरोपी सुरेश कुटे व आशिष पाटोदार यांना जालना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती व माननीय जिल्हा न्यायालय जालना येथे हजर करून 7 दिवसांचा PCR मागितला होता। परंतु पोलिसांनी केलेली अटक ही आरोपींना त्यांच्या अटकेचे कारण न सांगितल्याने तसेच पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड न घेतल्याने व बीडमधून 6 वाजता ताब्यात घेतले तर 9:15 जालना येथे अटक दाखविण्यात आली। त्या कारणात झालेला उशीर असे वेगवेगळे कारण सांगून आरोपींची झालेली अटक ही बेकायदेशीर आहे असे माननीय जिल्हा न्यायालयाने सांगितल्याने आरोपींना पुन्हा बीड च्या जेलमध्ये नेऊन सोडण्यास सांगितले आहे आणि पुन्हा सर्व बाबींची पूर्तता जी माननीय सुप्रीम कोर्टाने जी वेगवेगळ्या न्याय निवाड्यांमध्ये सांगितलेली आहे ते पूर्ण कॉम्प्लायन्स करून पुन्हा पोलिसांना हजर करण्यास सांगितलेलं आहे। सर, पोलिसांकडून काय चूक झाली होती नेमका? त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे की आरोपींना त्यांच्या अटकेची कारणं सांगितली नाही। जे मान्य न्यायालयाने ऑर्डर दिली त्याच्यामध्ये असं नमूद आहे की अटकेची कारणं सांगितली नाही आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नेताना एक ट्रान्झिट वॉरंट तिथले मॅजिस्ट्रेट इश्यू करत असतात, ते ट्रान्झिट वॉरंट आपल्या पोलिसांनी घेतलं नाही आणि बीडमधून 6 वाजता संध्याकाळी ताब्यात घेतलं। परंतु इथे जेव्हा कोर्टामध्ये पेपर सबमिट झाले तेव्हा ते 9:15 वाजता अटक दाखवण्यात आली। तर ते अटक झालेला उशीर या सर्व बाबी सुप्रीम कोर्टांच्या न्याय निर्णयाचा पालन न करणाऱ्या होत्या। त्यामुळे वरील गुन्ह्यातील आरोपींची माननीय न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवली व त्यांना पुन्हा बीडच्या कारागृहात नेऊन सोडायला सांगितले आणि पुन्हा सगळ्या गोष्टींची पूर्तता करून माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या काही दिशानिर्देश ठरवून दिलेले आहेत ते निर्देश पूर्ण करून माननीय कोर्टामध्ये हजर करण्यास सांगितलं आहे। काय नाव सर आपलं? माझं नाव ॲडव्होकेट भताने, महेश भताने आणि याच्यामध्ये फिर्यादींतर्फे ॲडव्होकेट बानवस्कर साहेब होते आणि जे आरोपींमार्फत होते ते ॲडव्होकेट अग्रवाल हे हजर होते। त्यांच्यामार्फत याच्यामध्ये आर्ग्युमेंट करण्यात आले। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।